नमस्कार, माझे नाव नंदिनी मचिंद्र लवांडे. नमस्कार, माझे नाव अथर्व संतोष दीक्षित. नमस्कार, माझे नाव ईश्वरी सचिन गाडीवाळ. नमस्कार, माझं नाव तन्मय सुरेश भांडवलकर. आम्ही सर्व इयत्ता 9वी ब चे विद्यार्थी असून आमच्या शाळेचे नाव पुरंदर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. आमच्या प्रोजेक्टचे नाव आहे ट्रेन ॲक्सिडेंट प्रिव्हेन्शन सिस्टीम प्रोजेक्ट असे नाव आहे. आपल्या भारत देशात दरवर्षी बहुतेक लोक ट्रेन प्लॅटफॉर्म ॲक्सिडेंटमध्ये जखमी अथवा मृत्युमुखी पडतात. हे सर्व रोखण्यासाठी आम्ही हा प्रोजेक्ट तयार केलेला आहे. या प्रोजेक्टसाठी लागणाऱ्या साहित्यांची माहिती आपल्याला तन्मय सांगेल. नमस्कार, या प्रोजेक्टमध्ये वापरलेले मटेरियल्स अल्ट्रासॉनिक सेन्सर, सर्वो मोटर, डाटा केबल, आर्डिनो युएनो, कनेक्टिंग वायर्स. त्याचबरोबर अल्ट्रासॉनिक सेन्सर समोर कोणतेही ऑब्स्टिकल आल्यावर तो सेन्सर चालू होतो आणि फ्लॅपर खाली पडतो. त्याचबरोबर आर्डिनो युएनोमध्ये जे पण कोडिंग असतं त्यामुळे सर्व हे घडून येतं. हा प्रोजेक्ट कसा वर्क करतो हे समजणे आपल्याला आवश्यक आहे. हे वर्किंग सांगण्यासाठी माझा मित्र अथर्व सांगेल. भारतामध्ये जेव्हा पण आपण ट्रेनच्या प्रवासासाठी जातो तेव्हा आपल्याला प्लॅटफॉर्मवर दरवेळी गर्दीच दिसते. जेव्हाही ट्रेन या प्लॅटफॉर्मसमोर येते तेव्हा ट्रेनमध्ये चढणाऱ्या लोकांची व उतरणाऱ्या लोकांची गर्दीच असते. त्या गर्दीमुळे लोकांना घाई देखील असते व या घाईमुळे ट्रेन आणि प्लॅटफॉर्म ह्यांच्यामध्ये असणाऱ्या गॅपमध्ये लोकांचे पाय अडकतात व ते जखमी होऊ शकतात. काही जण तर मृत्युमुखी देखील पडतात. तसे होऊ नये म्हणून आम्ही आमच्या प्रोजेक्टच्या ट्रेन स्टेशनमध्ये हे फ्लॅपर्स बसवलेले आहेत. जेव्हा पण ही ट्रेन अल्ट्रासॉनिक सेन्सर समोर जाईल तशी हे फ्लॅपर्स खाली होतात व ट्रेन आणि प्लॅटफॉर्म ह्यांच्यामध्ये गॅप जवळजवळ राहतच नाही किंवा कमी होतो. त्यामुळे जे बहुतेक लोक ट्रेन आणि प्लॅटफॉर्म ह्याच्यामध्ये पाय अडकून जखमी किंवा मृत्युमुखी पडतात तसे अजिबात होत नाही व सर्वांचा प्रवास सुखद होतो. जेव्हा पण ट्रेन हॉर्न देऊन पुढे जाते तसे हे फ्लॅपर्स परत जागेवर येतात व जेव्हाही दुसरी ट्रेन येईल तेव्हाच हे फ्लॅपर्स परत खाली होतात व हे परत ट्रेन आणि प्लॅटफॉर्म ह्यांच्यातील गॅप कमी होऊन परत सर्वांचा प्रवास सुखद होतो. धन्यवाद. चला तर बघूया हे मॉडेल कसं वर्किंग करतं. हे वर्किंग माझी मैत्रीण ईश्वरी दाखवते. आता पहा, ही ट्रेन जशीही ह्या सेन्सर समोर येईल तसे हे फ्लॅपर्स खाली पडतात. त्यामुळे हा सेन्सर आणि हे फ्लॅपर्स यांच्यात कुठलेही अंतर राहत नाही. त्यामुळे लोकांना चढण्या उतरण्यास मदत होते आणि जवळजवळ जीवितहानीही होतच नाही. त्यामुळेच आपल्या भारत देशातील आपण ही जीवितहानी रोखू शकतो व आपल्या भारत देशातील सर्व प्रवाशांचा प्रवास हा सुखद होऊ शकतो. धन्यवाद.